नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर साडी नेसायला आपलं प्रत्येकीला आवडते आणि साडी नेसायला सुद्धा बऱ्याच जणींना अतिशय उत्तम जमतं. पण आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा आहेत की ज्यांना साडी नेसायला आवडते पण साडी नेसता मात्र येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच्यावरती एक सोल्युशन दाखवणार आहे. ते म्हणजे रेडी टू वेअर साड्या म्हणजेच रेडीमेड साड्या. ज्या की ह्या शिवलेल्या असतात, ह्याच्यामध्ये तुम्हाला नेसण्याचं वगैरे काहीही झंझट नाही. तर तुम्ही पण त्यातले असाल की तुम्हाला साडी नेसायची आहे पण साडी कशी नेसायची हे मात्र माहिती नाही. तर ह्या रेडी टू वेअर साड्या तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या साड्या अगदी स्वस्त दरात म्हणजे एकदमच अफोर्डेबल रेंज मध्ये मी घेतलेल्या आहेत फ्लिपकार्ट वरून. आणि मी तुम्हाला अगदी बेट लावून सांगू शकते की इतक्या स्वस्त दरातल्या साड्या, त्याही रेडी टू वेअर आणि त्याही उत्तम क्वालिटीच्या, तुम्हाला युट्यूब वरती कोणत्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत बघायला मिळाल्या नसतील, ज्या की आज मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करणार आहे. तर जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया अतिशय सुंदर अशा साड्या ज्या की एकदम स्वस्त दरात तुम्हाला मिळतात. तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो जास्तीत जास्त शेअर करा. तर काही जण एकदम प्रोफेशनल असल्यासारख्या साडी उत्तम प्रकारे ड्रेप करतात, बट बऱ्याच जणी अशा असतात की ज्यांना साडी नेसायची खूप इच्छा असते पण त्यांना ती नेसता येत नाही. आणि आयत्या वेळेला असं कोणी घरामध्ये अवेलेबल पण नसतं की पटकन आपल्याला ती साडी छान ड्रेप सुद्धा करून देऊ शकतं. तर ह्या साड्या ज्या आहेत रेडी टू वेअर साड्या, ह्या अशा वेळेला अतिशय हँडी आणि खूप म्हणजे खूप उपयोगी पडतात. इनफॅक्ट मी सुद्धा आता गेले काही 2-3 कार्यक्रमामध्ये मी रेडी टू वेअर साडीच खरं तर घातलेली आहे. ते मी घातलेली हा शब्द वापरणार आहे, नेसलेली नाही, कारण की ही तुम्हाला नेसायची नसते, ही ऑलमोस्ट तुम्हाला घालायचीच असते. ती कशा प्रकारची आहे ते मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे. तर आजच्या व्हिडिओतली सगळ्यात स्वस्तातली एकदम स्वस्त दरातली साडी घेतलेली जी की आहे मी फ्लिपकार्ट वरून, ती मी तुमच्यावर इकडे पहिली शेअर करणार आहे. आणि ती तुम्ही बघू शकता रॉयल ब्ल्यू कलर मधली आणि इतकी सुंदर ही साडी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी स्वस्त किंमत असली तरी पण मला क्वालिटी याची चांगली मिळालेली आहे. आणि म्हणजे वर्थ द प्राइस आहे, जशी किंमत आहे त्यालाच अनुसरून ह्याची क्वालिटी सुद्धा आहे. तर ह्या साडीला तुम्ही इथे बघू शकता एकदम लास्टला तुम्हाला असं आहे इकडे इथे नॉट बांधण्यासाठी दिलेली असते, म्हणजे ती तुम्ही नॉट इथे सिक्युअर करू शकता. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला पेटीकोट घालायचा आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे असे खाचे दिलेले असतात, ठीक आहे, हुक अडकवण्यासाठी. आणि हे तुम्ही तुमच्या वेस्टच्या अकॉर्डिंग व्यवस्थित ऍडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे ही असणार आहे. इकडे तुम्ही बघितलं ना, तर हे बघा इकडे ह्या तुम्हाला मस्तपैकी प्लेट्स दिलेल्या आहेत ज्या की पूर्णपणे शिवलेल्या आहेत. तुम्हाला काही निऱ्या वगैरे काढायची ते झंझट नाहीये. तर अशा प्रकारे ह्या प्लेट्स मिळत आहेत तुम्हाला. इकडे इकडे हा असा तुम्हाला हुक मिळतो जो की ते खाचा मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये अडकवायचं असतं. आणि हा पुढे असणार आहे तुमचा हा पदर. तर इथे बघू शकता तुम्ही अशी अपर साइडला ही अशी बॉर्डर मिळते तुम्हाला आणि त्याच्या लोअर पोर्शनला ही अशी थोडीशी ब्रॉड अशी बॉर्डर मिळते. तर जर तुम्ही असा पदर काढणार असाल तर ही बॉर्डर अशा प्रकारे येईल आणि अतिशय सुंदर दिसेल ही साडी. तर माझ्या हाईटला तर ही साडी मला एकदम परफेक्ट झालेली आहे. काही काही साड्यांमध्ये असं होतं ना की पदराचा पोर्शन असतो तो खूप लांब असतो, पण ह्या साडीमध्ये तसं मला काही इतकं इश्यू झालेला नाही याचा. इनफॅक्ट मला पदर पण एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे आणि खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये 2 रंग आहेत. त्या साडीसोबत तुम्हाला त्याच सेम पॅटर्न मध्ये डिझाईन मध्ये हे ब्लाउज पीस असं मिळतं. अशा प्रकारे हे आहे, सेम साडी सारखंच आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही हे स्टिच करून घेऊ शकता किंवा मग असं सेम रॉयल ब्ल्यू कलरचं दुसरं ब्लाउज तुम्ही ह्याच्यावरती पेअर करू शकता. मला ही साडी एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये मिळाली आहे, चांगल्या कंडिशन मध्ये मिळालेली आहे आणि अतिशय स्वस्त दरातली ही साडी आहे म्हणून मी तुमच्याबरोबर ही शेअर केली. सो मी तुम्हाला ही साडी नक्कीच रेकमेंड करते. त्या पुढची आपण बघूया ही सुंदर अशी साडी. आणि मगाशी जी मी तुम्हाला दाखवली त्याच सेलर कडून घेतलेली ही साडी आहे आणि ही सुद्धा जवळपास त्याच रेंज मधली आहे. ती रेंज बघून पण तुम्ही एकदम शॉक व्हाल की तुम्हाला वाटेल की इतक्या कमी रेंज मध्ये रेडीमेड साडी सुद्धा मिळते का. तर ह्याचं उत्तर आहे हो, कारण की मी स्वतः ती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे तुम्हाला इथे नॉट मिळते जी स्टार्टिंगला तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी ही तुम्ही नॉट बांधायला पाहिजे. ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला पेटीकोट घालण्याची गरज आहे. इकडे तुम्हाला हे असे इकडे खाचे दिलेले आहेत, जसं मी आधीच्या साडीला तुम्हाला दाखवलं होतं. नॉर्मली ज्या आपल्या प्री प्रिंटेड ज्या रेडीमेड साड्या असतात त्यांना अशाच प्रकारे खाचे दिलेले असतात हुक अडकवण्यासाठी. आणि इकडे पुढे आहे तुमच्या पूर्ण प्लीट्सचा पोर्शन, निऱ्या दिलेल्या आहेत अतिशय सुंदर अशा. मस्तपैकी हा रंग सुद्धा आहे. मेन म्हणजे मला ह्या साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं. पर्पलला हा असा कलर त्यांनी दिलेला आहे, थोडासा एक वेगळाच ग्रीनिश टाइप मध्ये हा कलर आहे.
आणि साडीवरती पण तुम्ही बघितलं ना अशा प्रकारची तुम्हाला मस्तपैकी याच्यावरती डिझाईन मिळते. तर सुंदर आहे साडीचा रंग आणि ओव्हरऑल जे साडीचं फॅब्रिक वगैरे आहे ते. आणि इकडे तुमचा हा पदराचा पोर्शन आहे. तर पदराला पण तुम्ही बघू शकता इथे छान मस्त टॅसल्स वगैरे पण दिले आहेत. आणि इकडे वरती तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते आणि एकदम लोअर पोर्शनला ही अशी ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे अशा प्रकारे. तर ही साडी सुद्धा नेसल्यानंतर खूप सुंदर दिसेल. आणि त्या साडीसोबत तुम्हाला हे अशा प्रकारचं ब्लाउज पीस त्यांनी दिलेलं आहे. तर सेम तशाच पर्पल कलर मध्ये आणि खूप मोठा कपडा आहे इनफॅक्ट ब्लाउज पीसचा. तर तुम्ही डेफिनेटली ह्याचा ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता तुम्हाला हवं त्या डिझाईन मध्ये पॅटर्न मध्ये. अतिशय मोठा कपडा दिलेला आहे त्यांनी ब्लाउज पीस साठी. तर डेफिनेटली तुम्ही हे ब्लाउज त्याच्याबरोबर स्टिच करून घेऊ शकता किंवा दुसरं कोणत्याही पर्पल कलर मध्ये ब्लाउज तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही स्टाईल करू शकता. अशा प्रकारे ही साडी असणार आहे. नक्कीच ही पण तुम्हाला मी रेकमेंड करते. नेक्स्ट जी दाखवते ती तुम्ही बघू शकता एकदम असा हॉट पिंक कलर जो असतो गुलाबी रंग असतो त्याच्यामध्ये ही साडी आहे आणि ही सुद्धा एकदम कमी रेंज मधली ही साडी आहे. ह्या साडीला तुम्ही बघू शकता इकडे हा ब्लाउज पीस अटॅच केलेला आहे. सो तुम्ही हा डिटॅच करायचा म्हणजे हा काढायचा इथून. ठीक आहे अशा प्रकारे आहे. सिंपल प्लेन मध्ये आहे आणि अशी तुम्हाला ही बॉर्डर दिलेली आहे. पुढे इकडे आल्यानंतर मग इथे तुम्हाला हे असे खाचे मिळत आहेत. असे पूर्ण ही पट्टी दिलेली आहे आणि इकडे इलास्टिक आहे जेणेकरून ते तुमच्या वेस्टला परफेक्ट बसू शकते ती साडी. इकडे असं हुक आहे आणि हा आहे तुमचा पूर्ण प्लीट्सचा पोर्शन अशा प्रकारे. तर स्टार्टिंगचा हाच फक्त पोर्शन तुम्हाला थोडासा प्लेन दिलेला आहे त्यांनी आणि बाकी मग पुढे पूर्ण साडीवरती हे तुम्हाला अशी वुवन डिझाईन मिळते जरीची अशा प्रकारे. साडीचा मेन म्हणजे रंग अतिशय सुंदर आहे. या साड्यांना तुम्हाला आयर्न वगैरे करायची गरज लागणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला अशी रेडी टू वेअर साडी जर घालायची असेल तर त्याच्या आधी तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या साड्या छान मस्त आयर्न करून घ्यायच्या, इस्त्री करायची साडीला आणि मग ह्या साड्या तुम्ही वेअर करायच्या कारण मग त्या अतिशय खुलून दिसतात. कारण थोडे थोडे कुठे ना कुठे त्या जरा चुरगळल्यासारख्या असतात. सो अशा प्रकारे इकडे तुम्हाला हा पूर्ण प्लीट्सचा पोर्शन मिळतो. साडीची जी पूर्ण डिझाईन आहे ती सुद्धा खूप सुंदर दिलेली आहे अशा प्रकारे. ही बॉर्डर पण तुम्ही बघू शकता छान दिलेली आहे त्यांनी. आणि हा तुमचा असणार आहे पदराचा पोर्शन आहे हा. तर आपले जे घरगुती काही कार्यक्रम असतात म्हणजे आपल्या घरामध्येच काही असे छोटे मोठे आपण समारंभ करतो, काहीही कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवतो त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या ह्या साड्या असतात ना ह्या तुम्ही डेफिनेटली घालू शकता. कारण आपल्याला घरातली बरीच कामं सुद्धा उरकायची असतात त्यामुळे ह्या साड्या एकदम झटपट तयार व्हायचंय तर एकदम हँडी असतात ह्या साड्या. तर ही साडी पण मी तुम्हाला सांगेल की ज्या रेंज मध्ये आहे त्या रेंज मध्ये छान आहे. मी असं नाही म्हणणार की एकदम प्रीमियम क्वालिटी आहे साडीची, बट त्या रेंज मध्ये सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पण वेगळे रंग आहेत. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. नेक्स्ट जी साडी मी तुमच्यावर शेअर करते त्याचा रंग तुम्ही बघू शकता आणि ही साडी अतिशय सुंदर आहे. ही एका कार्यक्रमाला सुद्धा मी घातली होती. तुम्ही बघू शकता एकदम जो असा टील ग्रीन कलर असतो तशामध्ये आहे. पूर्ण जरी विविंगचं काम आहे ह्याच्यावरती आणि इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला इथे साडीवरती हे अशी स्टार्टिंगला इथे खासे दिलेले आहेत आणि अशा प्रकारची पूर्ण तुम्हाला याच्यावरती डिझाईन मिळते पिकॉकची. पुढे इकडे तुम्हाला हे असं इलास्टिक दिलेलं आहे. ठीक आहे आणि हे असं हुक आहे आणि इकडेच तुमच्या असणार आहेत प्लीट्स. तर छान मस्त ह्याला मी जसं तुम्हाला सांगितलं की आयर्न करून घ्यायच्या या साड्या म्हणजे या प्लीट्स वगैरे पण एकदम अतिशय सुंदर दिसतात. असंही कोणाला वाटेल बघून की अरे तुम्ही एकदम चापून चोपून मस्त साडी नेसली आहे म्हणून. तर अशा प्रकारे आहे ही साडी आणि ह्याचा पदर मग तुम्ही पुढे बघू शकता. त्याला छान मस्त पिंक कलरचं त्यांनी कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तर पदर पण तुम्ही बघू शकता सुंदर आहे आणि याला पिको वगैरे करायची पण तुम्हाला गरज लागणार नाही पदराला. तर अशा प्रकारची ही साडी आहे अतिशय सुंदर आहे. त्याच्यासोबत जो तुम्हाला ब्लाउज पीस मिळतो तो अशा रंगामध्ये आहे. सेम त्याची जी बॉर्डर आहे त्याच रंगामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस इथे दिलेला आहे आणि डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा ब्लाउजचा कपडा त्यांनी दिलेला आहे. सेम तशीच डिझाईन आहे ह्याच्यावरती, कलर कॉम्बिनेशन वगैरे आहे आणि अशा प्रकारची ब्रॉड अशी बॉर्डर आहे त्याच्यावर. तशी साडीवरती मी तुम्हाला दाखवली. तर ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते आणि ह्याच्यामध्ये पण
वेगळे कलर्स असतील तर तुम्हाला आवडेल तो रंग तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर अशा प्रकारे ह्या सुंदर साड्या मी तुम्हाला इकडे दाखवलेल्या आहेत, ज्या की रेडी टू वेअर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय की जशी किंमत आहे तशा प्रकारेच तुम्हाला ती क्वालिटी मिळतीये. एकदम प्रीमियम क्वालिटी तुम्ही इथे अजिबात एक्सपेक्ट करू नका, कारण की खूपच कमी रेंजमध्ये ह्या साड्या आहेत. इनफॅक्ट अगदी साध्या आपण ज्या डेली वेअरच्या साड्या नेसतो ना घरामध्ये, त्या साड्या सुद्धा खरं तर एवढ्या रेंजमध्ये मिळत नाहीत, अगदी प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर. पण एवढ्या रेंजमध्ये जर तुम्हाला अगदी रेडीमेड साड्या मिळतात, आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं की जसं आपले काही घरगुती समारंभ असतात, छोटे मोठे कार्यक्रम होतात, त्याच्यासाठी डेफिनेटली तुम्ही या साड्या कन्सिडर करू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.